कवितेचं शीर्षक आहे कामगार दिन. महाराजांचे मोठे राजकीय बॅनर, हातात भगवे झेंडे घ्या नीट धरा. महाराजांचे मोठे राजकीय बॅनर, हातात भगवे झेंडे घ्या नीट धरा. आपण घोषणा द्या, जल्लोष करा, महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा करा. वा. आपलीच भाषा आपल्याच राज्यात आपल्याच घरात बोलायला लाज वाटते. कसला तरी न्यूनगंड बाळगण्यात नोकरी धंदा करताना मागणा फाटते. महाराष्ट्र दिनानिमित्त सोशल मीडियावर मराठी भाषेचा ग्लॅमर वाढलाय. एरवी मराठी माणसांना हिंदीत बोलण्याचा घाणेरडा आजार जडलाय. संयुक्त महाराष्ट्र चळवळबद्दल कधीतरी शांत डोक्याने विचार करा. नको राहू दे, आपण जल्लोष करा, महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा करा. एकीकडे इंग्लिश मीडियम शाळांचं बाजारीकरण घडत आहे, दुसरीकडे मराठी माध्यमातल्या शाळा धडाधड बंद पडत आहेत. जो मराठा समाज स्वराज्यासाठी लढला त्याला आरक्षण मिळत नाही. त्या मराठी माणसाला त्याचे हक्क, त्याचे अधिकार, संरक्षण मिळत नाही. राजकारणी पुढारी नेत्यांनी आपली घर खिसे गच्च भरा. आपण घोषणा द्या, जल्लोष करा, महाराष्ट्र दिन उत्सवात साजरा करा. महाराष्ट्रातल्या खाजगी रेडिओ स्टेशन्सवर मराठी गाणी वाजत नाहीत. मल्टीप्लेक्स वाले मराठी सिनेमा प्राईम टाइमला लावत नाहीत. महाराष्ट्रात मराठी भाषा राजभाषा म्हणून मान्यता मिळूनही व्यवहारात का येत नाही? माय मराठीची व्यथा ही अशी अवस्था कुणाच ठाऊक का जाणली जात नाही. उद्योजक वगैरे उगाच होऊ नका, गुलामीची चाकरी करत उपाशी भरा. आपण घोषणा द्या, जल्लोष करा, कामगार दिन उत्सवात साजरा करा. धन्यवाद.